हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे आपल्या महाराजांचा वार म्हणजेच गुरुवार आहे आणि आज हनुमान जन्मोत्सवही आहे. सर्वांना माहितीच असेल. खरं तर मला माहिती नव्हतं, माझ्या लक्षातही नव्हतं. रात्री अचानक असं बाहेर मी गाणं म्हणजे असं देवाचं हे ऐकलं. तर मी म्हटलं 5-6 तारखेला असणार आहे ना. माझा असा अंदाज की 5-6 तारखेला हनुमान जन्मोत्सव असावा. पण अचानक मला कानावर गाणं पडल्यावर थोडंसं ऐकल्यावर असं वाटलं नाही, उद्याच आहे बहुतेक. म्हणून मी कॅलेंडरमध्ये बघितलं तेव्हा मला समजलं की उद्या आहे. तर आताही गाणं चालू आहे देवाची. तर पहिल्यांदा आपण जेव्हा छोटे म्हणजे लहान होतो तेव्हा मराठी शाळेमध्ये मला आठवलं पटकन की मराठी शाळेमध्ये ना दर शनिवारी मारुती स्तोत्र हे कंपल्सरी बोलायचं, म्हणजे आमच्या शाळेत तरी कंपल्सरी होतं. तर मला ते आठवलं आणि आज तर माहिती आहे हनुमान चालीसा बोलतात, महामारुती स्तोत्र बोलतात. भरपूर आजही बऱ्याचशा ताई हे करतात, हनुमान स्तोत्र वगैरे जे काय असेल ते बजरंगबली वगैरे बोलतात. तर मी म्हटलं नंतर देवळात जाऊन येईल, थोडंसं आधी घरातलं आवरेल, कारण महाराजांना अभिषेक वगैरे करायचा आहे, देवपूजा करायची आहे. आणि खरं तर आज एका ठिकाणी जायचं आहे, विचार आहे मुलींसोबत. तर जर झालंच पॉसिबल तर जाणार आणि गेले तर मग तिथलंही कुठे गेले वगैरे ते शूट नक्की करणार आहे. तर आता पहिल्यांदा ना चहा घेते, स्वतःचं सगळं आवरलेलं आहे माझं, पण हे तिघं झोपलेले आहेत. तर म्हटलं आता टिफिन पण बनवायचा आहे, पटकन टिफिन बनवेल आणि त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे, महाराजांना अभिषेक वगैरे करेन असं विचार केलेला आहे. अभिषेक तर गुरुवारी असतोच, आज काय माझा म्हटलं उपवासच आहे, तर चालून जातं. तर चला आता बाहेर छान सकाळ म्हणजे असं काही असेल आणि आदल्या दिवसापासूनच आमच्या इथे ना अशी गाणी वगैरे चालू होतात देवाची, की म्हणजे एक ना प्रसन्न वाटतं. सकाळी 6 वाजता वगैरे आवाज असा छान येतो भजनांचा म्हणा किंवा मारुती स्तोत्र म्हणा. आता सकाळपासून मारुती स्तोत्र वगैरे चालू आहे. त्याच्यानंतर मध्येच गणपतीची गाणी चालू आहेत. त्याच्यामुळे ना एक उठल्यावर ना भारी वाटतं, म्हणजे एक प्रसन्न वाटतं, यार आज काहीतरी आहे, यार छान वाटतं, म्हणजे एक उत्साह म्हणजे येतो. त्यामुळे मला सकाळपासून खूप भारी वाटत होतं, म्हणजे अगदी. तर म्हटलं चला आता पटकन आवरावं फटाफट आणि चहा वगैरे घ्यावा आणि पहिला टिफिन बनवावा. टिफिन बनवला की मग काही हरकत नाही, म्हणजे मग एक हळूहळू चालू जातं. पण एक 9 वाजेपर्यंत झालं माझं टिफिनचं आणि एक हे झालं की मग काही वाटत नाही. तर आता चला जरा थोडासा चहा घेते, कारण सकाळची एनर्जी ही चहानेच येते. इथे माझी ही अशी झाडं आहेत, ठीक आहे. इथे माझी झाडं आहेत. किचनच्या साईडलाच मी हे केले, किचनच्या खिडकीमध्ये, कारण असा सूर्यप्रकाश येतो त्याच्यामुळे इथे मी हे केलेली आहेत. किचन कट्ट्यावरही मागे दिसत असते, गॅलरीत पण आहेत माझ्या, इव्हन माझ्या फ्रीजवर एक आहे. सगळीकडे मी अशी थोडी म्हणजे ॲक्च्युली मला दिलीपने हे करून दिलेली आहेत सगळीकडे झाडं. छान वाटतं, जरा एक एनर्जी येते, बरं वाटतं म्हणजे. पण एक आहे प्रॉपर त्यांना पाणी वगैरे द्यावं लागतं वगैरे, ते एक आहेच, कामच आहे, म्हणजे ते एक ड्युटी समजायची आपण आपली. तर चला एक छान चहा घेते आता. चहा थंड होत आला माझा. तर आता इथे चपातीचं पीठ म्हणून घेते पटकन, कारण टिफिन बनवायचं आहे आणि 7:45 वाजत आलेले आहेत. रोजचा प्रश्न असतो भाजी काय करायची, म्हणजे हा प्रत्येक घरात प्रश्न असणार नक्कीच, की भाजी काय करू. आणि आपली मुलं काही सगळ्याच भाज्या खातात असं नाही. माझ्या तरी मुली सगळ्याच भाज्या खातात तर नाही, काही ठराविकच भाज्या खातात. त्यामुळे रोज भाजी काय करायची, तसं रोज नाश्ता काय करायचा. तर आज तर माझा विचार आहे की पटकन शिरा करणार, आधी हे करून घेणार आणि मग शिरा करणार. आणि आज माझा उपवास आहे म्हणून, नाहीतर इतर वेळेला मला दिलीपना आणि श्रावणीला, तिघांनाही आम्हाला काही असू दे नाश्ता, पण सकाळी नाश्ता हा आम्हाला लागतो.
शर्वरीला नाही, शर्वरीचा नाश्ता म्हणजे आमच्या चोकोस, दूध आणि चोकोस. आणि हा माझा लॉंग व्हिडिओ बरेच दिवसांनंतर आहे, माहिती आहे मला, कारण गिरणारला गेले त्याच्यानंतर मग मध्ये असे माझे सगळं आवरेपर्यंत दिवस माझे गेलेले आहेत. त्याच्यामुळे लॉंग व्हिडिओ हा बरेच दिवसानंतर माझा आहे. आता रविवारीच स्वामींची पालखी येणार होती आणि मला माहितीसुद्धा नाही. मी काहीतरी काम करत होतो आणि अचानक असा ॲक्च्युली ना खरं तर ग्रुपला मेसेज येतो, पण मी काही बघितलं नाही एवढं. आणि 10-11च्या दरम्यान अचानक असा भरपूर आवाज यायला लागला, स्वामींचा तारक मंत्राचा आवाज यायला लागला. पण मी सहज बघायला गेले, अरे म्हटलं स्वामींची पालखी आली खाली आणि रविवार होता, त्यामुळे मी जरा 2 दिवसापूर्वीच आले होते गिरणारवरून. त्यामुळे मी साफसफाई घरातली किंवा बॅग वगैरे हे सगळं कसं करत होते, त्यामुळे खाली जायचा मला चान्सच नाही मिळाला. कारण माझं स्वतःचंच काही आवडलं नव्हतं. पण एक अर्धा तास जो इथे पालखी होती, प्रचंड गर्दी होती. आणि आमच्या इथे आता कसं उन्हाळा आहे त्यामुळे लोक लस्सी किंवा खिचडी वाटप हे चालू होतं तिथे. असं दरवर्षी, गेल्या वर्षी मी गेले होते खाली, मला आदल्या दिवशी समजलं होतं ग्रुपमधून की उद्या स्वामींची पालखी आपल्या इथे येणार आहे. तर यावर्षी मी काय एवढं लक्ष दिलं नाही आणि पालखी येऊन गेली. ठीक आहे, असू दे म्हटलं. पण तारक मंत्र वगैरे इतकं म्हणजे खूप छान वाटतं. तसं आता तुम्हाला ऐकायला येत असेल खाली आता सुरू झालेले स्वामींची गाणी. आता थोड्या वेळ स्वामींची गाणी, परत होती ती हनुमानांची गाणी चालू होती. रोजचा प्रश्न असतो भाजी काय करू. त्या दिवशी मी झेप्टोवरून भाजी मागवली, किंवा तरी मागवते. खाली जायचा कंटाळा गेला की मग झेप्टो करून भाजी मागवते. ते वांगी मागवलेली. आता ना पटकन दीड ना काय चालते, कोणती भाजी चालते असं काही नाही, की हीच भाजी होते तीच भाजी असं काही नसतं त्यांचं कधी. तर आता त्यांच्यासाठी वांगा बटाटा बनवणार आणि शिरा नाश्त्याला करणार आहे. मुलींसाठी काहीतरी करावंच लागणार आहे मला, वेगळं काहीतरी. तर आधी टिफिनचं हे करते, नंतर मग नाही तर त्यांना इथे नाश्ता आणि बाहेर जायचा विचार आहेच आमच्या टिफिनचा एका ठिकाणी. तर मग तिथे त्या खाणारच, त्या काही न खाल्ल्याशिवाय आपली मुलं काही घरी येत नाहीत. तर बघते आता की आपल्याकडे गॅसचा केवढा प्रॉब्लेम, सिलेंडरचा केवढा प्रॉब्लेम होतो आहे. आणि गावागावामध्ये सुद्धा सिलेंडरला म्हणजे 45 दिवस महिना जातो आहे एक सिलेंडर मिळण्यासाठी. तर इथेही तसंच आहे. त्याच्यामुळे मी आज पटकन कुकरमध्ये 2 शिट्ट्यांमध्ये भाजी होणार, तसं मी पटकन वांगा बटाटा आता मी कुकरला करून घेणार आहे. आलं लसणाची पेस्ट होती माझ्याकडे, मग मी तीसुद्धा टाकून घेतलेली आहे. कारण कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ते खूप कमी मी करते. जर या लोकांसाठी तिघांसाठी नॉनव्हेज बनवायचं असेल तरच मी बनवून ठेवते. आणि जर काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे बनवायची असेल तर बनवते, अन्यथा नाही बनवत मी. माझ्याकडे पण आपल्याकडे आलं लसणाची पेस्ट ही असते सगळ्यांकडे, ती आता मी वापरते. तर आता पटकन मी शिरा करणार आहे. तर मी काय केलेलं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे बाजूला तिघांसाठी. हा 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. आता 1 वाटी दूध आहे ना, तर मग 1 वाटी अजून पाणी पण घेणार आहे, कारण 1 वाटी रवा आहे. तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी. तर आता मी इकडे गरम करायला घेणार आणि इकडे 1 वाटी तूप, 1 वाटी रवा आहे ना आपला, त्यामुळे 1 वाटी तूप आपल्याला लागणार आहे. 1 वाटी तूप जरा गरम करणार आणि मग रवा खमंग चांगला जरा खरपूस होईपर्यंत
परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा व्यवस्थित. तोपर्यंत इकडे दुधालाही आपल्या उकळी येते. चला. आणि मी कंप्लीट एक वाटी साखर घेत नाही, कारण मला खूप कधी गोड पण होतं आणि साखरेवर अवलंबून असतं शेवटी. त्याच्यामुळे मी अर्धी वाटीच साखर घेणार आहे. 'पातळ झालेलं तूप नसेल ना, जर असं असेल ना, तर ते तूप पण पातळ करून घ्या, कारण मग अंदाज कधी कधी चुकतो आपला. म्हणून मी काय केलं, थोडंसं एक वाटीला थोडंसं कमी घेतलेलं आहे, कारण पातळ झालेलं तूप नाही आहे, असं घट्ट आहे. त्यामुळे ते आता ह्याच्यामध्ये घातलं की मग ते पातळ होऊन जाणार. आणि माझ्याकडे ना हे केशर वेलची सिरप आहे, म्हणजे तुम्ही मस्त म्हणजे आणूनच ठेवते मी. माझ्याकडे वेलची पावडर पण आहे आणि केशर पण आहे, पण माझ्याकडे जे केशर वेलची सिरप आहे ना, ते मी वापरणार आहे. तर रवा ना खमंग खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. शिरा पण छान होतो. जर केळ आपल्याकडे असेल, तुमच्याकडे जर केळी वगैरे असेल तर एखादं केळ हे तूप जेव्हा गरम होतं चांगलं आणि आपण रवा जेव्हा भाजायला घेतो, थोडासा रवा भाजत आला की त्याच्यावर ते केळही टाकायचं आणि ते चांगलं स्मॅश करून भाजून घ्यायचं. खूप छान लागतं. त्याचा एक सुगंध जो येतो ना, तो खूप छान लागतो थोडक्यात. मी ड्रायफ्रूट्स कधीतरी घालते, कारण काय होतं, जर शर्वरी खाणार असेल ना, तर मग तिला ड्रायफ्रूट्स नको असतात आणि त्याच्या अपोजिट श्रावणी, जिला ड्रायफ्रूट्स हवे असतात. पण शर्वरीच्या ह्याने मी थोडंसं हे करते, कारण ती नाश्ता करत नाही. तिचा नाश्ता म्हणजे चोकोज आणि दूध असतं. असं काही असेल ना तर शिरा तिला आवडतो, तर शिरा असेल तर ती खाते, पण त्याच्यात ड्रायफ्रूट्स नको. मुलांचे किती नखरे असतात. एक 7 ते 8 मिनिट लागतात पण रवा जरा खरपूस भाजायला. तोपर्यंत इकडे तर दूधही उकळत जाईल. बाहेर गाण्याचा आवाज आहे, परत गाड्या वगैरे येतात जातात, त्याच्यामुळे माझा आवाज कदाचित थोडा कमी येत असेल तुम्हाला. तर आज मला इच्छा होती माझी एक पारायण करायची. काय माहिती आता मला बाहेरही जायचं आहे, त्याच्यामुळे बघूया, जमलं तर आल्यावरही बसू शकते मी. पण जेवणाचा परत आपलं हे असतं, परत मग कसं जेवण रेडी मग कामल्या ताई येतात, त्यांना परत भांडी घासायला थांबावं लागतं माझं होईपर्यंत. ते मला आवडत नाही खरं तर, आपल्यामुळे त्यांना उगाच थांबावं लागतं.
कलर आता बदलला आहे. छान रवा भाजला पाहिजे. तिखट, मीठ, हळद बस. आणि छोटा चमचा तेल घालून मखाणे एका भाजून घ्यायचं आहे. हे असे मखाणे छान. टिफिन झाला, या लोकांचा नाश्ता झाला आणि म्हटलं आधी ना छान एक सरबत घ्यावं. पण आता चहा नको, चहाची सवय आहे मला, पण आता मी जरा चहा कमी करण्याच्या मार्गावर आहे. पण उन्हाळा खूप आहे, त्यामुळे म्हटलं आधी जरा छान एक सरबत घ्यावं आणि नंतर स्वामींना अभिषेक वगैरे करायचा आहे. आणि आज जरा नैवेद्य जरा वेगळा करावा असा विचार केलेला आहे. बघूया जमलं तर, नाहीतर काहीतरी एक गोड पदार्थ होणारच आहे. इथे श्रावणी उभी आहे आणि तिला चहा प्यायचा आहे. ती तर उभी आहे माझ्या शेजारी. शर्वरी तिकडे उभी आहे. आवाज येत असेल तुम्हाला गाण्यांचा. दिवसभर आमच्याकडे असंच असतं, म्हणजे छान वाटतं, जरा बरं वाटतं ऐकायला. मी आणि श्रावणी दोघीही निघालेलो आहोत आता. तर आम्ही निघालेलो आहोत ॲक्च्युली मुलुंडला. तर ते कशासाठी निघालेलो आहोत हे आता पुढे जाऊन तुम्हालाही समजेलच. तर शर्वरी नाही आली, शर्वरी घरीच आहे. तर बाईक स्टेशनला लावणार आणि लोकल ट्रेनने जाणार. तिच्या गाडीवर बसायचं म्हणजे मला अतिशय भीती वाटते. जीव मोठी धरून मी अगदी बसते तिच्या गाडीत. ती गाडी लावायला गेली आणि ट्रॅफिक जाम आहे. मी उतरले. खरं तर मी तिच्या गाडीवर बसते ना, ते जीव मोठी धरून बसते आणि ती गाडी चालवते म्हणजे हवेत अगदी. त्यामुळे मी जाम घाबरते. मला आपली टॅक्सी माझी बरी वाटते. सहा वाजायला, पावणे 6 तर वाजायला आलेले आहेत आणि आम्ही आता दोघी निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर बरेच दिवसांपासून आमचं चालू होतं म्हणजे श्रावणीचं की आई मला टॅटू काढायचा आहे, मला टॅटू काढायचा आहे. तर मग मला वाटलं की बघूया आपण पण जरा असं, पण वाटलं नव्हतं की एवढं म्हणजे कॉस्टली वगैरे असेल किंवा काय. तर मग ठीक आहे, पण म्हटलं एवढं काही वाटलं नाही.
म्हणून आम्ही काढला. पण त्याला ना खूप वेळ गेला, कारण ते पूर्ण चित्र काढायचं आणि मग पिक्चर काढायचं, त्याच्यानंतर परत मग त्याची साईज घ्यायची. आणि आज समजलं थोडंफार कसं असतं ते. आपल्याला वाटतं नाही असं नाही, पण ते प्रॉपर एकदम व्यवस्थित त्यांनी काढलं. आणि प्लस आता हे असं त्यांनी रॅप करून ठेवलेलं आहे थोडंसं हाताला, कारण कसं डस्ट वगैरे जाऊ नये वगैरे त्याच्या आतमध्ये, म्हणून त्यांनी थोडंसं हे केलेलं आहे. आणि 15 दिवस पुढचे परत प्रिकॉशन घ्यायचीच आहे मला, तरी घ्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं किचनमध्ये असतो आपण, किंवा कपडे वगैरे वॉश करताना वगैरे त्याच्यामध्ये साबण वगैरे जाऊ नये म्हणून, तर प्रिकॉशन 15 दिवस त्याची घ्यावीच लागणार आहे. तर एकंदरीत अनुभव छान होता. मला काही एवढं पेन नाही झालं. श्रावणीला खूप पेन झालं, खूप पेन झालं श्रावणीला. श्रावणी म्हणजे फक्त ओरडायचं बाकी ठेवलेलं तिने, कारण तिला एवढा त्रास होत होता. आणि ती मला त्रास, आई तुझ्याकडे बघून असं वाटलं नाही की त्रास होतोय असं. पण नंतर म्हणते जेव्हा मला स्टार्ट केलं त्यांनी ना, तेव्हा मला समजलं. म्हणजे फक्त रडायची शिपाकी होती श्रावणी, पण ती रडली आहे कारण म्हणजे इज्जत जाईल म्हणून ती शांत बसली. नाहीतर श्रावणी खूप आलेली, खूप रडायच्या घाईला आलेली. तर छान झालं असं व्यवस्थित वगैरे आम्हाला हे केलं. मला आवडलं म्हणजे एकंदरीत त्यांनी जे काढला तो टॅटू काढला तो, इच्छा पूर्ण झाली. तर आता चला घरी जाऊन आता बाकीची कामं वाट बघत असणार आहेतच माझी. जेवण बाकी आहे आणि तारक मंत्र वगैरे बाकी आहे, माझं नामस्मरण बाकी आहे, सगळंच बाकी आहे माझं आज. तर आता घरी जाऊन पटकन सुरुवात करायला हवे आता, न बसता, कारण ऑलरेडी लेट झालेलं आहे मला. आता ट्रेन बघूया, पटकन ट्रेन का पटकन मिळाली ट्रेन तर खूपच बरं होईल. तर चला नक्की नंतर भेटूया. तर आत्ताच एक 10 मिनटापूर्वी, 10 नाही 15-20 मिनटापूर्वी आम्ही घरी आलो दोघी पण. आणि पटकन आधी मी चहा ठेवला, तिने कचरा वगैरे काढून घेतला पटकन. आता म्हटलं कारण दिवा पण स्वामींना हातपाय धुतले, स्वामींना पुढे दिवा लावला, कारण आज दिवा हे झालेला, तेल संपलं होतं दिव्यामधलं, त्याच्यामुळे पहिल्यांदा आधी दिवा लावून घेतला. आणि आता म्हटलं आधी पहिल्यांदा एक छान चहा घ्यावा आणि नंतर जेवणाला सुरुवात करावी. तर माझे केळी वेफर्स होते, मी म्हटलं पटकन केळी वेफर्स जरासे खाऊन घेते चहासोबत आणि मग सुरुवात करते जेवणाला. आज जरा श्रावणीला हेल्पला घेणार आहे मी जेवणाला, पटकन होईल, कारण मला जेवणाला हेल्प म्हणजे श्रावणी लगेच बघते माझ्याकडे. आणि मला नामस्मरण आणि थोडंसं वाचन होईल माझं, म्हणजे आता माझा जेवणातच वेळ जाईल सगळा. सो चला, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा ब्लॉग आजचा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.